नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. आरबी मराठी संवादमध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आलेलो आहोत श्री संत सेनाजी भवन येथे. येण्याचं कारण असं आहे की सालाबादाप्रमाणे याही वर्षी जो चिखलीच्या ग्रामदैवत आई रेणुका देवीचा जो वहन असतो, जे यात्रा महोत्सव असतं 2025 ची, त्या सालाबादाप्रमाणे आज या ठिकाणी नाभिक समाज संघटनेच्या वतीने, सर्व समाजांच्या वतीने या ठिकाणी देवीला पातळ अर्पण या ठिकाणी होत आहे. आणि त्याची शोभायात्रेचे सर्व क्षणचित्र आम्ही तुम्हाला देतोय. वेळोवेळेची क्षणाक्षणाची जी माहिती आहे, आई रेणुका देवींचा आशीर्वाद सर्वांवरती असो ही सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो.
संख्या पुढे झाला चला ताई समोर गर्दी करू नका मागा गर्दी वाटली चला नमस्कार, जय संत सेना। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नाभिक समाज संघटनेच्या वतीनं आई रेणुका मातेच्या यात्रेनिमित्त पातळ आपण नाभिक समाज संघटनेच्या वतीने पातळ अर्पण करण्याचा कार्यक्रम दरवर्षी ठेवण्यात येत असतो। आमचे वरिष्ठ मार्गदर्शक रामदासजी गाडेकर, विठ्ठल मामा गणगे, दिलीप भाऊ चौरे, राधाकिशनजी भुतेकर, डॉक्टर अशोकजी हिवरे साहेब, शिवप्रसाद राऊत सर, राजेंद्रजी रावे साहेब, भानदासजी चौरे आणि सर्व वरिष्ठ विजूभाऊ सूर्यवंशी या अशा सर्व वरिष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी नाभिक समाज संघटनेच्या वतीनं श्री आई रेणुका मातेच्या यात्रेनिमित्त पातळ अर्पण करण्यात येत असते आणि त्यानिमित्त सहपरिवार या ठिकाणी महिला, पुरुष, तरुण सर्व मंडळी या ठिकाणी मोठ्या उत्साहाने या पातळाच्या कार्यक्रमामध्ये दरवर्षी उपस्थिती असते आणि मोठ्या उत्साहात जल्लोषात हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असतो। आणि स्वहिताचे काम करून घ्यावे या प्रकारचे लोक आपल्या समाजामध्ये आहेत, परंतु त्या विषयावर आपल्याला बोलायचं नाही। महत्वाची गोष्ट अशी आहे की समाजाचं कोणतेही काम करत असताना आपल्याला सर्वप्रथम आपल्या समाजाप्रती आदर असणं आवश्यक आहे। एक समाज, एक काम, एक वाक्यता आणि एक घोष असा जर सर्व समाजामध्ये जर असला तर निश्चितच एकीचे बळ मिळते फळ। फळ जाऊ द्या, परंतु फळ दाखवल्याशिवाय आपल्याला फळ मिळत नसतं। असो अतिशय सुंदर आणि चांगल्या प्रकारे या रेणुका मातेच्या चरणी आपण पातळात अर्पण केलेलं आहे। या रेणुका मातेनं आमच्या मनातील भेदभाव हा निवारून चांगल्या प्रकारची सद्बुद्धी आम्हाला देवो आणि समाजाचं कार्य करण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये निर्माण करू। सामर्थ्य आहे चळवळीचे, जो करील दयांचे, ज्याच्यामध्ये जसा भाव असतो तसा तो त्या पद्धती त्या भावनेमध्ये उतरत असतो आणि त्या पद्धती उतरत असताना त्याचं व्यक्तिमत्व हे समाजामधून घडत असतं। चांगलं करा, चांगलं फळ आपल्याला निश्चित मिळत असतं। जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर। कर्म हे अतिशय सुखर आणि निश्चित जर असलं तर ते तुमच्या भावनेमधून प्रगट होत असतं आणि ते भावनेमधून प्रगट करण्याचं काम आज सर्व माझ्या बंधू भगिनींनी, समाजाच्या महिलांनी आणि पुरुष वर्गांनी, तरुण वर्गांनी केलेलं आहे।